मावशीने चिकन आणलं होतं येताना आणि सकाळीच मी प्रॉन्स घेतली होती मावशीकडून. इकडे जिजाची मस्ती चालली होती आणि इकडे मी चिकन नुसतं आलं लसूणच्या पेस्टवर केलं होतं आणि प्रॉन्स भात पण मी नुसतं आलं लसूणच्या पेस्टवर कांदा टाकून कांदा नाही टाकत, नुसतं टॅमॅटोवर करते कारण मुलींना तसंच आवडतो. हाय नमस्कार मित्रांनो. तर पूजाची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज 2025 वर्षाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 31 डिसेंबर. तर माझं असं म्हणणं आहे, इन जनरल जे लोक आपल्याला मदत करत नाहीत, जे आपल्या पाठून निंदा करतात किंवा काहीच काय आपल्याबद्दल, आणि जे लोक की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात, वाईट काळात किंवा चांगल्या काळात, त्यांना कधीच माणसाने विसरू नये. माझा हा एका वर्षातला अनुभव आहे, कारण मी गेल्या वर्षी ठरवलं होतं की जे लोक एकदा माझ्या मनातून उतरले की त्यांच्याशी परत कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. जे सख्य असो किंवा मग ते चुलत असो किंवा फ्रेंड सर्कलमधलंही असो, त्यांना जागा नाही द्यायची आपल्या मनामध्ये, असं ठरवलं होतं. आणि मी ते ह्या वर्षात करून दाखवलं आहे. मनावर खूप म्हणजे की त्या लोकांनी खूप प्रयत्न केले की बाबा बोलायचं वगैरे काय असं, पण मी त्यांना नाही थारा म्हणजे नाहीच दिला, कारण त्यांनी खूप त्रास पण होतो. आणि आत्ता मी जसा पहिले त्रास करून घ्यायची तसा आता त्रास करून घेत नाहीत, कारण मी बघितलं आहे की खूप लोक आपल्या जेव्हा चांगली वेळ असते तेव्हा आपल्याकडे येतात आणि जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याला ढुंकून पण बघत नाहीत. तर आता ह्या वर्षी पण ठरवलं की बाबा नाही, आणि फक्त माझ्या 2 मुली आणि माझा नवरा इतकंच, मग बाकी ते कोणीही असू दे त्यांच्यासाठी काहीच करायचं नाही. जे लोक आहेत म्हणजे जसं की माझी एक फ्रेंड आहे, माझी लहानपणीची फ्रेंड आहे तेजल म्हणून, माझ्या माहेरची ती, आणि लग्नानंतरची फ्रेंड म्हणजे प्रतीक्षा. तर मी तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये दाखवेल, कारण 4 तारखेला फेस्टिवल आहे, तर तेव्हा आम्ही जाणार आहोत फेस्टिवलला शुभ्राच्या शाळेमध्ये, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे की फायनान्शियल पण प्रतीक्षा मला खूप मदत करते, हेल्प करते. आणि तेजल म्हणजे माझी गुड्डी काकांचीच मुलगी आहे, बहीण. तर ती मला असं खूप सपोर्ट करते की हे असं नको, ते तसं नको, प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करते. पण अशा दोघीजणी आहेत, म्हणजे बहीण आहे माझी पण एवढं आमचा गॉसिप होत नाही, कारण असं आपण म्हणतो की असं काहीतरी असतं आपल्याच आयुष्यामध्ये कोणतरी की ते आपण त्यांना खूप पॉझिटिव्ह घेतो किंवा काय. तशा त्या दोघीजणी आहेत की मी त्यांना इनकिंचित गोष्ट शेअर करू शकते आणि त्याही करतात त्या गोष्टी मला शेअर. तर आता प्रतीक्षाचं बोलणं चालणं रोजचं असतं, तेजलचं बोलणं नसतं जास्त, कारण ती पण ब्लॉग बनवते आणि तिला खूप काम असतं, तिला रोज व्हिडिओ बनवायचे असतात. ती कर्जत नेरूरला राहते. तिच्या मुलाचं बड्डे आहे तेव्हा मी जाणार आहे, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन, आणि त्याच्या अगोदर ती येईलच इकडे तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर आज 31च्या निमित्ताने मी कोलबी भात केला आहे, असं नॉर्मल केलं आहे इन जनरल, तिखट वगैरे नाही केलं आहे, मुलींना पण खायचा असतो. आणि चिकन केलं आहे, चिकन पण आलं लसूणच्या पेस्टवरच केलं आहे, कारण मी आता उद्यापासून नॉनव्हेज खाणार नाही आहे, व्हेजिटेरियन होणार आहे. कारण मला खूप त्रास होते गेले 15 दिवस, खूप ॲसिडिटी होते, पोट वगैरे फुगतं, म्हणून तर मी नाही खाणार आहे, कारण भरपूर त्रास होतो, मग छातीत वगैरे दुखतं. आणि मग मुली एकट्याच असतात, महेश दिवसभर कामाला जातो, घरात कोणी नसतं, म्हणून तर विचार केला आहे की 2 महिने तरी नाहीच खाणार. जर ट्राय करीन मी की बाबा नाहीच खाणार म्हणून, पण 2 महिन्यात हे सोडून पण जर नाही बरं वाटलं तर मग दुसऱ्या डॉक्टरकडे वगैरे जाऊन येईन. उद्या बहुतेक महेश लवकर आला तर स्वामींच्या मठात जाणार आहे अलिबागमधल्या, जर तिकडे गेलो तर मिनी व्लॉग नक्की टाकेन मी. तर आमच्याकडे गेस्ट आहेत पण त्यांचं आज काही जेवण वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे कारण लोक एन्जॉय करण्यासाठी देतात, आणि आज गेस्ट लोक कमी आहेत कारण एकादशी पण आहे. तर जेवतानाचा व्हिडिओ नाही केला, जिजा काही जेवली नाही, जिजाची तब्येत बरी नाही. तर मुली वगैरे झोपलेल्या आहेत आणि जेवणाचा वगैरे व्हिडिओ करायला काय भेटला नाही, कारण जिजा व्हिडिओ बघत होती मोबाईलमध्ये, कारण मग ती जेवून देत नाही, रडत होती आणि थोडीशी तब्येत पण नरम आहे तिची म्हणून. तर आता जेवण वगैरे झालं आहे, मुली झोपल्या आहेत, तर महेश आणि मी बाहेर बसलो आहे. आई म्हणजे महेशची यायची अजून बाकी आहे, तिने सांगितलं की ती 11:30ला येणार आहे म्हणून वाट बघतो आहे.
तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. बाय.